Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, in today's video lecture, we are going to discuss a very simple and short poem. The name of the poem is Indian Weavers, written by a very famous Indian poetess, Sarojini Naidu. Before going to start our poem, first of all, we are going to discuss about poet. The name of the poet is Sarojini Naidu, who was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of Indian National Congress. She was an important figure in India's struggle for independence. विद्यार्थिनींनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एका नवीन पोएमला सुरुवात करत आहोत. त्या पोएमचं नाव आहे इंडियन वीवर्स. या पोएमच्या ज्या कवयित्री आहेत त्यांचं नाव आहे सरोजिनी नायडू. त्यांचं भारताच्या स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये एक मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. तसेच त्या एक पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट अँड ऑल्सो द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणून त्यांनी काम बजावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो let us discuss the background of the poem. So here in this poem the poet describes that the three stages of human life. ह्या पोएममध्ये आपल्याला ज्या ह्युमन लाईफमधल्या ज्या 3 स्टेजेस आहेत त्याबद्दल डिस्क्रिप्शन केलेलं आहे. द 3 स्टेजेस आर लाईक बर्थ, मॅरेज अँड डेथ. इन अनदर वे it tells us about the life cycle of human beings, means childhood, youth and old age. म्हणजे ह्या कवितेमध्ये आपल्याला मनुष्याच्या ज्या लाईफमधल्या त्या खूप इम्पॉर्टंट स्टेजेस आहेत, ह्या 3 स्टेजेस याबद्दल आपल्याला वर्णन केलेलं आहे. त्या म्हणजे कोणत्या? बर्थ स्टेज म्हणजे सुरुवातीचं जन्माची जी स्टेज असते ती, नंतर मॅरेज म्हणजे इट मीन्स यूथ, अँड देन डेथ इट मीन्स लाईक अ ओल्ड एज. सो here the poetess asks the 3 questions to the weavers and their answers are related to the stages of life. ह्या ठिकाणी प्रत्येक स्टांजामध्ये पोएट ह्या इंडियन व्ह्युअर्सला एक क्वेश्चन विचारते आणि त्या जे क्वेश्चनचे जे ॲन्सर्स आहेत ते आपल्या ह्युमन लाईफचे जे स्टेजेस आहेत, बर्थ, मॅरेज अँड डेथ याच्याशी रिलेटेड आहेत. सो लेट अस स्टार्ट द पोएम. द फर्स्ट स्टांजा. Look at the first stanza. First of all, I will read the first stanza, then describe line by line. The first stanza is, weavers weaving at a break of a day. Why do you weave a garment so gay? Blue as the wing of a halcyon wild. We wave the robes of a newborn child. So here, the poet, in the first stanza, the poet asks the weavers why they are weaving the clothes early in the morning. It means break of a day. इथं ब्रेक ऑफ अ डे ही कन्सेप्ट दिली म्हणजेच सुरुवातीचं जे सेशन दाखवलेलं आहे पहिल्या स्टांजामध्ये कोणतं सेटिंग दाखवलं आहे तर मॉर्निंग सेटिंग दाखवलेलं आहे. विच सेम टू बी अ क्वाईट ब्युटिफुल अँड चार्मिंग लाईक गे. बघा इथं वर्ड आहे, जो कुठला शब्द आहे तर गे. गे मीन्स ब्युटिफुल ऑर चार्मिंग. ओके. So at the first 2 lines the poet describes the morning period, and also at that morning it is a beautiful and charming atmosphere. So the Indian viewers, they are weaving the clothes are like a blue as the wing of a halcyon wild. Here the word halcyon, it is another name of a kingfisher bird. So the wings of the kingfisher are bright blue, and also the blue color also symbolizes something beautiful and precious. So in this stanza the poet asks the question to the weavers why they weaving the clothes early in the morning. So the poetess who is very curious to know about them, why the Indian weavers they weaving the clothes at the early morning and it looks like a bright blue color. So म्हणजे तिथं पहिल्या 2 लाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ही जी ह्या
पोएटने आपल्याला द इंडियन व्ह्युअर्सला एक क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही एवढे सकाळी सकाळी एक ब्ल्यू कलर ब्राईट कलरचा वापर करून तुम्ही काय विणत आहात? देन द इंडियन व्ह्युअर्स रिप्लाय, वी वेव द गार्मेंट्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. बघा, इंडियन व्ह्युअर्स जे आहेत ते रिप्लाय देतात की आम्ही हे जे न्यू बॉर्न चाइल्ड आहे, म्हणजे आता जे जन्म झालेले जी बाळं आहेत त्यांच्यासाठी आम्ही काय करत आहे, गारमेंट विणत आहोत. बिकॉज दे आर विविंग द ब्युटिफुल ड्रेस फॉर अ यंग वन्स हू हॅज जस्ट कम इन टू द वर्ल्ड. बघा, आता जे जन्म झालेले जे जगामध्ये ज्यांनी आता प्रवेश केलेला आहे, ह्या नवजात बालकांना, ह्या बालकांना आम्ही काय करत आहोत, गारमेंट्स विणत आहोत. म्हणजेच बघा, सुरुवातीला इथं कंपॅरिझन केलेलं आहे, मॉर्निंग सेशन दाखवलं आहे. मॉर्निंग सेशन म्हणजे काय, दिवसाची सुरुवात. तशाच पद्धतीने ह्युमन स्टेज जी पहिली सुरुवात असते ती म्हणजेच कोणती असते, चाइल्डहुड. म्हणजेच त्याचं आणि ह्युमन स्टेजेस जे आहेत, आपले लाईफ स्टेजेस आहेत, त्याचं आणि ह्या गारमेंटचं काय केलेलं आहे, तर कनेक्शन किंवा कंपॅरिझन केलेलं आहे. सो हिअर इन दिस स्टांजा देर आर सो मेनी numbers of imagery are used in this first stanza, like for example, like break of a day, garments so gay, blue as the wing of halcyon wild. So all these kinds of imagery are used in the first stanza because this stage is full of happiness, freshness, hope, beauty. So there is no sorrow in the stages. म्हणजे ह्या स्टेजमध्ये आपल्याला कोणतंही सॉरो किंवा एखादं सॅड फिलिंग वाटत अजिबात नसते. जे चाइल्डहुड स्टेज असे असते की देर आर लॉट्स ऑफ हॅपीनेस, फ्रेशनेस, होप्स, ब्युटी, अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इथं ब्ल्यू कलर काय दाखवतो, एक हॅपीनेस दाखवत आहे, फ्रेशनेस दाखवत आहे. यासाठी हा ब्ल्यू कलर आणि मॉर्निंग सेशन निवडलेला आहे. सो देन द सेकंड स्टांजा. फर्स्ट ऑफ ऑल I will read the second stanza. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we wave the marriage wheels of a queen. Here, the words full of night, here the words fall of night means evening. So here is another setting. Okay, the falls of night म्हणजेच काय दाखवलेलं आहे, इव्हिनिंग पिरियड दाखवलेला आहे. And the second word, the difficult word is plumes. Plumes means it is a kind of soft feather. म्हणजे एक प्रकारचा मोराचा पीस जसा तो सॉफ्ट असतो तशा पद्धतीचा आहे. अँड देन थर्ड डिफिकल्ट वर्ड इज मॅरेज वेल्स. मॅरेज वेल्स म्हणजे काय, लग्नामध्ये जी नवरी असते ती लग्नाचा जो बुरखा घालते ती एकदम जाळीदार ओढणी जशी असते, दॅट काइंड ऑफ गारमेंट इट कॉल्ड मॅरेज वेल्स. So in the second stanza, the poet again meets the Indian viewers, this time during the falls of night. बघा, परत एकदा जी पोएट आहे ती पुन्हा एकदा इंडियन व्ह्यूअरला पुन्हा एकदा भेटते, पण ह्यावेळेस जो टायमिंग पिरियड आहे तो काय आहे, फॉल ऑफ नाईट. इट मीन्स इव्हिनिंग टाईम आहे. द व्ह्यूअर्स विविंग अट्रॅक्टिव्ह गारमेंट्स इन अ पर्पल अँड ग्रीन कलर लाईक द प्ल्युम्स ऑफ अ पिकॉक. ह्या टायमाला जे व्ह्यूअर्स आहेत ते एक वेगळ्या गारमेंट विणत आहेत. द कलर ऑफ दॅट गारमेंट इज पर्पल अँड ग्रीन लाईक अ प्ल्युम्स ऑफ अ पिकॉक. जसं मोराच्या पिसाराचा जसा रंग आहे तशा पद्धतीचा ग्रीन अँड पर्पल कलरचा ते काय करत आहे, गारमेंट विणत आहेत. सो द पोएट आस्क्ड द क्वेश्चन टू द व्ह्यूअर्स, व्हाय दे वीव अ गारमेंट सो ब्राईट लाईक द प्ल्युम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. पुन्हा एकदा पोएट इथं इंडियन व्ह्यूअर्सला प्रश्न विचारते की तुम्ही ग्रीन अँड पर्पल कलरमध्ये जसं मोराचा पीस आहे तशा पद्धतीने तुम्ही गारमेंट का विणत आहे, इट्स लुक्स लाईक सो ब्राईट कलरचं एवढं का विणत आहेत. देन द व्ह्यूअर्स रिप्लायज दॅट इट्स अ मॅरेज विल्स ऑफ अ क्वीन. आम्ही एका मॅरेज विल्स ऑफ अ क्वीन म्हणजेच काय, एका नवविवाहित जोडप्याचं जे जो बुरखा आहे किंवा जो पोशाख आहे तो विणत आहे. सो दिस गारमेंट सजेस्ट द यूथ ऑफ द ह्युमन्स बिईंग. म्हणजे हे गारमेंट शक्यतो क्वीन्स, मॅरेज विल्स म्हणजे काय, इट्स अनदर स्टेज ऑफ अ ह्युमन बिईंग. इट मीन्स youth स्टेज. ओके, सो यूथ इज अ गोल्डन टाईम ऑफ अ लाईफ, एनर्जेटिक, एन्जॉयबल अँड अट्रॅक्टिव्ह. आता यूथ म्हणलं की आता काय येतं, एनर्जेटिक असतात, एन्जॉयबल असतात, अट्रॅक्टिव्ह पर्सन असतात. सो दॅट्स वाय हिअर द पोएट यूज द एक्सप्रेशन प्ल्युम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. त्यामुळेच इथं पोएटने काय केलेलं आहे की इथं पिकॉकचे जे कलर आहे त्याचा जो
ग्रीन आणि पर्पल कलर आहे याच्याशी कंपॅरिझन कोणाशी केलेलं तर जी सेकंड लाईफ स्टेज आहे ह्युमन बिईंगची, जी यूथ स्टेज आहे, अडल्ट स्टेज आहे, ती इथं आपल्याला काय दाखवलेलं आहे त्याचं कंपॅरिझन इथं आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. देन द लास्ट स्टांजा ऑफ द पोएम. Weavers weaving Solomon and still, what do you wave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we wave a dead man's funeral shroud. Here, look at there are so many difficult words in the poem in the third stanza. Solomon. Solomon means it is a serious situation, sad situation. श्राऊड. श्राऊड म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो आपण जे एखादा व्यक्ती डेथ पर्सन असेल त्याच्या अंगावर ओढण्याचं जे गारमेंट असतं, जे व्हाईट कलरचं गारमेंट असतं, दॅट इज कॉल्ड श्राऊड. ओके. अँड फ्युनरल सेरेमनी म्हणजेच एखाद्या डेड पर्सन झाला असेल, एखादी व्यक्ती जर मृत्यू पावली असेल, त्या सेरेमनी असते त्यालाच काय म्हणतो आपण फ्युनरल. ओके. सो हिअर in the third stanza, the poet finds the Indian weavers are very serious and calm. ह्या सिच्युएशनला ज्यावेळेस पोएट who again meet the Indian weavers, but the weavers are like very serious and calm. They are weaving something strange in the moonlight night. बघा आता इथं थर्ड सिच्युएशन चेंज झाली, ॲटमॉस्फिअर बदलला, टायमिंग बदललेला आहे. पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला दाखवलं मॉर्निंग सेशन दाखवलं होतं, सेकंड ह्याला इव्हिनिंग, अँड लास्टला काय दाखवलेलं मूनलाईट नाईट विच इज व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. ती जी मूनलाईट नाईट आहे तर कशी आहे तर फिदरपेक्षाही व्हाईट आहे, आणि क्लाउड जे संध्याकाळचं जे मूनलाईट जे क्लाउड असतं त्याच्यापेक्षाही व्हाईट, एवढं तेजस्वी असं व्हाईट कलरचं इथं दाखवलेलं आहे. The poet again asked the question to the weavers, why you are weaving clothes in the moonlight chill? बघा तुम्ही ह्या मूनलाईटमध्ये काय विणत आहात, विच इज व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. एकदम फिदरपेक्षाही पांढरशुभ्र आणि क्लाउडपेक्षाही पांढरशुभ्र असं तुम्ही काय विणत आहात. द इंडियन weavers reply, they are weaving a shroud. Here the shroud means the cloth of a dead person. So they reply that they are weaving a shroud. So here in the third stanza the poetess described the final stage of a human life. बघा ह्या लास्ट स्टांजामध्ये आपल्याला पोएट काय दाखवते तर ह्युमन लाईफची जी फायनल स्टेज असते, इट मीन्स डेथ, विच इज इमोशनलेस अँड लाईफलेस लाईक अ व्हाईट क्लाउड ऑर फिदर. जसं व्हाईट क्लाउड किंवा फिदर जसं असतं संध्याकाळच्या प्रकाशातनं ते निघून जातं, तशा पद्धतीने लाईफलेस मुवमेंट म्हणजे एकदम शांत वातावरण, डेथ सिच्युएशन आपली इथं थर्ड जी ह्युमन लाईफची जी लास्ट सिच्युएशन आहे इथं ह्या लास्ट स्टांजामध्ये आपल्याला डिस्क्राईब केलेली पाहायला मिळते. सो हिअर these are the three stanzas we have discussed in these lectures. Then look at the rhyming pairs in this poem. In the first stanza, the rhyming pairs are like day, gay. The second is wild, child. In the second stanza, the rhyming pairs are like night, bright, green, queen. And last stanza, the rhyming pairs are still, chill, cloud, shroud. Then, what is the rhyme scheme of the poem? In the first stanza, the rhyme scheme is AA, BB. The second stanza also, the rhyme scheme is AA, BB. And the another, in the third stanza, the same rhyme scheme I use in the third stanza, AA, BB. Then the figure of speech of the poem. The first, you know that the alliteration. There are a lot of example used in the related to the alliteration figure of speech. Look at the first example of alliteration. Weavers weaving at a break of a day. Here the W sound is repeated. Then you have to also find the examples related about this figure of speech. The second one is simile. You know that simile, it means direct comparison between two things. Like the plumes of peacock, purple and green. Here the color of marriage wheels of a queen is directly compared with the colors of peacock, plumes like a green
अँड पर्पल. म्हणजे इथं काय दाखवलं आहे, इथं मॅरेज वेलचा जो पोशाख आहे, द क्वीनचा जो पोशाख आहे, ह्याचं डायरेक्ट कम्पॅरिझन कोणाशी केलेलं आहे तर मोराच्या पिसाऱ्याशी ग्रीन अँड पर्पल कलरशी केलेलं आहे. सो यू हॅव टू ऑल्सो फाइंड आउट द अनदर एक्झाम्पल्स रिलेटेड अबाउट दिस figure of speech. Then metaphor. You know that the metaphor indirectly comparison between two things. Weavers weaving at a break of a day. Here the break of a day, it means morning, is indirectly compare the stage of birth. बघा इथं ब्रेक ऑफ अ डेचं इनडायरेक्टली कम्पॅरिझन कोणाशी केलेलं आहे तर चाइल्डहुड म्हणजे बर्थ जी पहिली स्टेज आहे ह्युमन बिंगची, ती बिगिनिंग स्टेज आहे याच्याशी त्यांनी कम्पॅरिझन केलेलं आहे. सो look at the another examples related about this figure of speech. Weavers weaving at a fall of night, and last one is what do you weave in the moonlight chill. So you have to write the description about last two examples. Then the special features of the poem. What are the special features are used in this poem? Imagery in the poem. First of all, lots of imagery are used in the poem. Break of a day, halcyon, the robes, plumes of peacock, marriage wheels of a queen, white feather and cloud, funeral shroud. So these are the imageries used in the poem. And then symbols. There are three colors are used in the poem. In the first stanza, the blue color are used in the poem in the first stanza. So the blue color is symbolize happiness and freshness, and the purple and green in the second stanza, the color used in the second stanza is purple and green. It means wealth. It symbolize wealth, brightness and progress. आता वेल्थ म्हणजेच काय, समृद्धी किंवा प्रोग्रेस म्हणजे एखादी प्रगतीचा जो मार्ग असतो, म्हणजे जो सेकंड स्टेज असते लाईफ ह्युमन बिंगची, ती इथं आपल्याला डिस्क्रिप्शन केलेली दाखवले. त्याचा सिम्बॉल द पर्पल आणि ग्रीन ह्या कलरचा जो सिम्बॉल जे काय आहे तर वेल्थ आहे, ब्राईटनेस आहे, प्रोग्रेस आहे, म्हणजे एखादी प्रगती चाललेली आहे अशा पद्धतीचं. अँड द लास्ट स्टांजा, the color used in the third stanza is white. It symbolizes colorlessness and sad mood. इथं कलरलेस नाही म्हणजे कुठली लाईफ म्हणजे मोशनलेस दाखवलेली आहे, म्हणजेच लाईफलेस मुवमेंट असल्यामुळे तिथं कसल्याही कलरचा आपल्याला उपयोग होत नाही. सॅड मुवमेंट असतं, दॅट इज कॉल्ड व्हाईट कलर. आणि सो दॅट्स वाय द व्हाईट कलर यूज इन द थर्ड स्टांजा. सो हिअर द स्टुडंट वी हॅव completed our second poem in today's lecture. So the related about the notes and appreciation of the poem I have to send in another lecture. Okay, thank you.